भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय बरोबर च्या उद्घाटनाच्या या शुभ प्रसंगी आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे सन्माननीय मंत्री माननीय शिवेंद्रराजेजी भोसले साहेब, त्याचसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांनी या कार्यालयाची सुरुवात केली आणि अनेक वर्ष म्हणजे ज्यांचा आमचा कौटुंबिक पारिवारिक संबंध आहे आणि आपल्या जिल्ह्याचे देखील ते अध्यक्ष आज एक चांगल्या पद्धतीने वातावरण ज्यांच्या नेतृत्वामध्ये निर्माण होत आहे ते माजी मंत्री माननीय बसवराजजी पाटील मुरुमकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित आमच्या शेजारचे आणि औसा विधानसभाचे सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, ग्रामीणचे लातूर ग्रामीणचे खऱ्याच अर्थाने एक महाराष्ट्रामध्ये जो एक धक्का देणारा निकाल होता, ज्याच्याबद्दल कुणीच अपेक्षित आपल्याला माहित होतं, महाराष्ट्रामध्ये असं कधी वाटत नव्हतं की अशा पद्धतीने एखादा निकाल लागू शकतो. मागच्या 20 वर्षापासून त्यांना मी जवळून पाहिलेले, आम्ही सर्वांनी जवळून पाहिलेले, त्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य संपन्न ज्यांनी केलं ते लातूर ग्रामीणचे आमदार सन्माननीय रमेशप्पाजी कराड साहेब, आमच्या भगिनी त्यांनी खरंच चांगली लढाई या लातूर शहरामध्ये दिली. प्रमोद महाजन साहेबांच्या अभिमन्यू आपल्याला आठवत असेल, पूर्वीच्या काळात साहेब आम्ही निवडणुका हरायचो, भाजप म्हटले निवडणुका हरायचो, हारल्यानंतर बैठक व्हायची आणि महाजन साहेबांचं भाषण राहायचं आणि महाजन साहेब म्हणायचे भारतीय जनता पार्टी हरलेला नाही, आम्ही हारलो नाही. हारलो कुणाला म्हणायचं? जो मैदानात नसतो, जो मैदान सोडून जातो त्याला हारलं म्हणायचं. ताई तुम्ही मैदानात आहात त्याच्यामुळे तुम्ही हारला नाही. महाजन साहेबांनी आमच्या प्रत्येक बैठकीमध्ये तिथं बसलेले जे काही कार्यक्रम बरोबर आहे ना, हे साहेबांचं वाक्य सतत राहायचं. ते आमचे भगिनी अर्चनाताई पाटील ज्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये 3 आमदार झाले, ते म्हणजे आमचे मालक दिलीपरावजी देशमुख साहेब. ते जिल्हा अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वातच निवडणुका झाल्या. व्यासपीठावर उपस्थित माननीय शिवाजीराव पाटील कवेकर साहेब, माननीय ग्रामीणचे अध्यक्ष अजितजी पाटील कवेकर साहेब, शहराचे अध्यक्ष माननीय अजितजी पाटील कवेकर साहेब आणि सगळे एकदम हे जराही शब्द खालीवर जर झाला पाटील साहेब, आमचे माननीय गुरुनाथजी मगे, मी व्यासपीठावर सर्वांचं नाव न घेता व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी, समोर असलेले सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्वच आमचे पत्रकार बांधव, अत्यंत चांगलं कार्यालय या ठिकाणी उभा टाकलंय. कार्यालय कार्यकर्त्यांसाठी आल्यानंतर जिथं आपल्याला थांबता यावं, जिथून आपले जिल्ह्यातला कारभार करण्यासाठी येण्याचं एक ठिकाण राहायला पाहिजे, अत्यंत त्या पद्धतीचं कार्यकर्त्यांना लागणारं, आजच्या काळामध्ये लागणारी टेक्नॉलॉजी असते, तंत्रज्ञान असतं, या सर्व गोष्टीचा वापर करून मंडल अध्यक्षांसाठी, कार्यकर्त्यांसाठी जे सर्व सोयींनी सज्ज असणारं कार्यालय माननीय बसवराज पाटील साहेबांनी या ठिकाणी उभा केलंय. निश्चितपणे कार्यालय जर पाहिलं आपण साहेब, अजितरावांनी जे सांगितलं तेच गोष्ट खरी आहे. पार्टी भारतीय जनता पार्टी ही कार्यालयातूनच चालती, घरातून कधी चालायला. आणि आज जे पक्षाचं वैभव आपल्याला त्या ठिकाणी दिसतं, हे वैभव ज्यांच्यामुळे
ते म्हणजे कार्यकर्ता. कारण कार्यकर्त्यांचं आपणच आता सांगितलं, आमचे कार्यकर्ते जास्त अपेक्षा ठेवणारा कार्यकर्ता नसतो. छोटा मोठा म्हणजे साहेब, आपण काँग्रेसमधला देखील राष्ट्रवादीमधला देखील कार्यकर्ता पाहिले आणि आता आपण भारतीय जनता पार्टीमधला कार्यकर्ता देखील पाहतो. या कार्यकर्त्यांची अपेक्षा ती फार काही मोठी नाही. ती म्हणजे सन्मानाची, स्वाभिमानाची. आल्यानंतर त्याला सन्मानाने बोललं. तुम्ही त्याला ज्यावेळेस दोन शब्द सन्मानाने, स्वाभिमानाने ज्यावेळेस बोलताल, त्याचं स्वागत करताल, त्याला विचारपूस करताल, हा कार्यकर्ता त्या ठिकाणी निश्चितपणे अधिक पटीच्या ताकदीने त्या ठिकाणी बाहेर पडतो. आणि साहेब, इथं व्यासपीठावर बसणाऱ्या आम्हा सर्व मंडळींपैकी लहान मुलाला देखील आवजावं बोलणारं जर एक नेतृत्व जर कोण असेल ते म्हणजे बसवराज पाटील. प्रत्येकाला सन्मानाने, लहान मुलाला जसं आपण प्रेमाने, लहान मुलाला देखील तुम्ही बघा, त्यांच्या समोर एखादा मुलगा जरी, छोटा मुलगा जरी गेला त्याला देखील त्यांनी बोलतील, ये बेटा, काय काय नाही, त्यालाही देखील सन्मानाने बोलतील. आणि कार्यकर्त्यांना तर त्यांनी म्हणजे आम्हाला जे माहिती आहे, हाताच्या पोळासारखं त्यांनी जपतात कार्यकर्ते, ते म्हणजे बसवराज पाटील साहेब. निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणजे जसं सांगितलं की हा कार्यकर्त्याचा पक्ष. पण हे जे वैभव त्यावेळेस प्राप्त होत असताना कधी कधी आपल्याला देखील आपले पाय जमिनीवर ठेवावं लागतात आणि पुढे चालावं लागतात नेतृत्व. मी अधिकचा वेळ घेणार नाही साहेब, पण एक उदाहरण, मी एक दोन उदाहरण सांगून, कारण आगामी निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका, त्या अनुषंगाने आपल्याला देखील बोलणं गरजेचं आहे. एका शेताच्या बाजूला म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, पेरण्या झाल्यात, पिकं चांगली आहेत, पाटील साहेब परिस्थिती चांगली आहे पिकाची, सगळेजण समाधानी आहे पिकाची परिस्थिती पाहतात. आणि असाच एका शेताच्या बाजूने एक माणूस चालत असताना त्यांनी असे टुमुकदार कंस पाहिले, ज्वारीचे कंस. तर त्यांनी त्या शेताकडे पाहत राहिला आणि तिथं विचारला, अरे शेत कुणाच आहे? तिथे एक जण होता, तो शेताचा मालक होता, तो माझं शेत आहे म्हणून. आणि माझं शेत आहे, काळी माती आहे, असे अनेक वर्षापासून माझ्या ताब्यात असणारं शेत आहे, त्याच्यामुळे एवढं चांगलं पीक आहे. म्हटलं खरंच चांगलं पीक आलंय. थोडं पुढे गेल्यानंतर तिथं काम करणारा जो शेतातला गडी होता, त्या गड्याने त्याला थांबवलं. त्यांचं मालकाचं काय हो म्हटले, महिन्यातून कधीतरी एकदा येतो, मी इथं असतो. याची देखभाल, दुरुस्ती, पाणी देणं, करणं हे जे कोण करतंय, तर मी करतो म्हटलं. त्याच्यामुळे एवढं टुमकदार तुम्हाला हे सगळं पीक दिसतंय, त्याच्यामुळे दिसतंय म्हटलं. या दोघांच्या गप्पा ऐकणारा तुझ्या शेतमालकाला जो बियाणं खत देत असतो तो दुकानदार म्हणतो, साहेब या दोघांचं काय म्हटले, माझ्या दुकानातलं बियाणं आहे म्हणून एवढं चांगलं पीक आलंय म्हटले. या दोघांचा काहीच त्याच्याशी संबंध नाही. मग त्याच्यानंतर या सगळ्यांच्या गप्पा जे असतात, ते कणसातलं जे ज्वारीचं दाणं असतं ना, ते गप्पा ऐकत असते. ते त्या माणसाला म्हणते, साहेब माझ्यासारखा एक ज्वारीचा दाणा स्वतःला ज्यावेळेस काळ्या मातीमध्ये गाडून घेतो त्यावेळेस एवढं चांगलं पीक येतंय. हे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला अनेक वर्षानुवर्ष स्वतःला गाडून घेतल्यानंतर आज ही सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी दिसते. हे आपल्याला विसरायला याचं श्रेय जर तुला. मग अशा ह्या ज्वारीच्या दाण्यासारखं ज्यांनी बरोबर यांना माझं चूक आहे का, हे जे आम्ही जे कंस जे दिसतोय, चांगले जे पीक आम्ही जे दिसतोय, हे तुम्हा सर्वांनी अनेक वर्ष स्वतःला या जमिनीमध्ये गाडून कार्यकर्त्यांनी घेतलं. त्याच्यामुळे कंस तयार झालेत. आता या कंसाला जपण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून होईल, ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होईल. कारण निवडणुका ह्या आता त्यांच्या कार्यकर्त्यांचे, ज्यांनी आपल्याला श्रेय दिलं, ज्यांनी आपल्याला मोठेपणा दिला, ज्यांनी आज आपल्याला ही सत्ता निर्माण केली, आज त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्याच्या पाठीशी आपण सर्वजण उभा टाकणं गरजेचं. सध्या परिस्थिती कशी झाली आहे, चौकट महाराष्ट्रात आपण बघतो. खरं तर आपला कालचा कार्यक्रम अत्यंत देखणा कार्यक्रम झाला. म्हणजे आम्ही सर्वजण इथं व्यासपीठावर बसणारे सर्व मंडळी बऱ्यापैकी
मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण तयार झालेलो. त्यांचा तो संघर्षाचा काळ आम्ही पाहिलेला आणि मला वारंवार त्यांनी एक गोष्ट मला जी सांगितली होती आज आपल्या सर्वांना सांगायला हरकत नाही. आणि तीच गोष्ट आम्ही सर्वांनी देखील आमच्या जीवनामध्ये घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. मी तरी घेतली. मधल्या काळामध्ये जरा वातावरण पक्षीय वातावरण जरा अडचणीत होतं आपल्याला माहिती आहे. काही जण साहेबांना सांगायचे साहेब संभाजी नाराज आहे, संभाजी आपल्या सोबत नाही असं बोलायचे बद्दल साहेब बसल्या बसल्या. मग येऊन तक्रार करायचे मुंडे साहेबांना संभाजी आता आपला राहिला नाही, तो चाललाय दुसरीकडे, आता आपला नाहीये. माशाभाई नाहीये तिथं कार्यक्रमात. त्यांना विचारलं असं कारण ते होते त्या साक्षीला. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस जिल्हा परिषदेचे साहेब आपल्याला आठवत असेल एक बैठक झाली, लांबदण्याला एक बैठक झाली. त्या बैठकीच्या नंतरचा हा एक किस्सा होता. नेतृत्व कसं असतंय हे मी आपल्याला सांगतो आणि आम्ही देखील काय वापरायचं असतं ते देखील सांगतो. मुंडे साहेबांना सतत संभाजी आता आपला नाही, संभाजी बदललाय, संभाजी आपल्या सोबत नाही असं सांगायचं. मी नाव नाही घेत त्यांचं. मग मुंडे साहेबांनी मला बोलवलं, जे सांगणारे जे नेते होते त्याला बोलवलं. त्या नेत्याला विचारले की मी तुझ्यासाठी काय साहेब, तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तुमच्याशिवाय आमचं काय चालणार आहे. मग तुला माझं चांगलं झालेलं आवडतंय का माझं नुकसान झालेलं आवडतंय. नाही साहेब आपलं चांगलंच व्हावं साहेब, आमची अशी एवढी हीच इच्छा आहे. जीव असेल जर एखादा कार्यकर्ता आपल्यापासून लांब चाललाय तर तुझं खरंच माझ्यावर जीव असेल त्या कार्यकर्त्याला तू लांब करायला पाहिजे का जवळ करायला पाहिजे. हो मग जवळ करायला पाहिजे, मग तू लांब का करतोस. तू येऊन प्रयत्न करायला पाहिजे की साहेब संभाजीला आता आपल्याला जवळ घ्यावं लागेल, त्याच्या मनामध्ये काय त्याची नाराजगी असेल ती आपल्याला काढावं लागेल. हे काम आता आपल्याला साहेब हे फार जवळीने आपल्याला बारकाईने करावं लागेल. अनेक जण पुन्हा बदल काय ना काय येऊ, पण कार्यकर्ता लांब जायला नको. तो अनेक वर्ष या ठिकाणी तो सतत काम केलेला कार्यकर्ता असतोय. हे मुंडे साहेबांनी दिलेलं आणि मुंडे साहेबांनी मला देखील सांगितलं संभाजी तुझी काय नाराजगी आहे, तुला काय वाटते. म्हटलं साहेब काय नाही, आपण एवढं जर लक्षात घेतलं, एवढं ओळखून घेतलं की कुणीतरी आपल्याला तुमच्या माणसाला तुमच्यापासून लांब करतंय हे जर तुमच्या लक्षात आलं, आम्हाला पुढे काहीच बोलायचं. खरं तर आज मुंडे साहेबांची आठवण सांगणं गरजेचं. आम्ही तो संघर्षाचा काळ सगळेच काळ पाहिलेला आहे. राजे आपल्याला तेवढं त्यांचा सहवास तेवढा नाही लावला, पण आम्ही जुळून पाहिले. कुणी एखादा आला आणि म्हटला साहेब ते ग्रामसेवक आमचं काम करत नाही. मग साहेब राजा त्यांनी थेट फोन घ्यायचे, फोन हे ग्रामसेवक लावा आणि स्वतः डायरेक्ट बोलायचे मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, बरोबर आहे. आणि ग्रामसेवकाला पण तेवढ्याच हक्काने बोलायचे. आणि कुणी एखादा आम्ही मजेत म्हणायचो, बरोबर आम्ही म्हणतो अप्पा की एखाद्याचं काम अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे जरी असेल त्यांनी येऊन साहेबांना सांगितलं, साहेब म्हणायचे लाव त्यांना फोन. हे कोणत्याही मोठ्या माणसाला कलेक्टरला असेल कलेक्टरला तेच बोलायचे, ग्रामसेवकांना तेच सांगायचे की माझा कार्यकर्ता ह्याच्या पाठीशी तुम्हाला उभा टाकायला पाहिजे. हे आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाने दिलं. तो काय आहे कसं आहे त्याचं ऐकून घेणं, त्याला बोलणं आणि त्याच्यासाठी लगेच हातातला फोन घेणं आणि फोन लावून कलेक्टर असतील एसपी असतील कुणालाही सांग. इथलं लातूर एअरपोर्टचं एक उदाहरण असेल, लातूर एअरपोर्टचं एक उदाहरण आहे. थोडं संवेदनशील आहे पण त्याच्यातला शब्द बाजूला ठेवतो आणि सांगतो. नॉर्थ इंडियन एसपी होता आपल्या इथं, साहेब साहेब गृह राज्यमंत्री होते स्टॅलिन बाबू. आणि साहेबांनी आले त्यांच्याकडे गेला एखादा आपल्या भागातला एखादा कॉन्स्टेबल होता, साहेब मी या भागातला आहे, तुमचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याचा मुलगा आहे, घरात अशी अडचणी मला इकडे. साहेबांनी एसपीला सांगा तिच्या अडचणी त्याला तिथं बदली घ्यायच्या इकडे ठेवू. एकदा झालं नाही झालं, परत साहेब एअरपोर्टला आल्यानंतर परत तो गेला, साहेब माझं काम नाही झालं, परत एसपीला बोलवले. अरे काय झालं, मी तुला सांगितलं होतं ना याचं काम कर म्हणून.
त्याला दे ना, त्याच्या घरातली अडचण आहे. ठीक आहे सर, मी कर देतो असं काहीतरी म्हटलं असं. तिसऱ्यांदा परत आल्यानंतर त्याचं काम झालं. तो परत गेला साहेबांच्या समोर, साहेब माझं काम नाही झालं. साहेबांनी ते एसपीला बोलवले, तू काय झालं उसका तू नाही हुआ, त्याला म्हणजे त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितले. त्यावेळेस एसपीने म्हटलं, साहेब वो बहुत सी आदमी होते, म्हणजे फालतू आदमी होते एकदम. म्हणजे असं त्याच्याबद्दल, त्या कॉन्स्टेबल बद्दल त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा शब्द वापरला, साहेब बहुत ही सी असा आदमी म्हटलं. त्यावेळेस साहेबांनी काय म्हटले, अरे बाबा तेरे जैसे सी मैं 100 संभालता हूं, तेरे को एक संभालने में क्या जा रहा है. कार्यकर्त्यांसाठी हे राजे, मी तुम्हाला का सांगतोय तुमच्या लक्षात आलं. म्हणजे या जिल्ह्याला जो स्वभाव माहितीये, हा मुंडे साहेबांचा स्वभाव माहीत असलेला जिल्हा आहे की हातात फोन आणि लगेच काम, हे ह्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये, आणि खरं तर मी राजेंना अनेक वर्षापासून पारिवारिक संबंध आहेत साहेब, आम्हाला देखील या गोष्टीचा अभिमान आहे, सर्वांनाच अभिमान आहे. अनेक पालकमंत्री या जिल्ह्याला असतात, पण खऱ्या अर्थाने आपल्याला छत्रपती शिवरायांचा वंशज असलेल्या नेतृत्वाचं, त्यांच्या वंशज असलेला व्यक्ती आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस भेटतो, या गोष्टीचा अभिमान असणारा कार्यकर्ता आहे साहेब. आणि ह्या गोष्टीबद्दल आम्ही मनामध्ये आस्था ठेवून निश्चितपणे या भागामध्ये परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सत्ता आणि सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. शेवटी एवढंच आहे, निवडणूक आहे साहेब. एक छोटंसं उदाहरण सांगून मी माझं भाषण थांबवतो. महादेवाचे 2 मुलं असतात, एक कार्तिकेय आणि गणेश. ते लग्न करायचं ठरतंय दोघांचं. महादेवाला प्रश्न पडतो की कुणाचं पहिलं करायचं. त्यांनी त्यांच्या साधूला बोलवतात, विचारतात. मग त्यांनी हे सांगतात की दोघांमध्ये एक शर्यत लावा, जो जिंकल ते चालेल. तुम्हाला गोष्ट माहित असेल सगळ्यांना. दोघांची शर्यत लावतात. म्हणतात की ज्यांनी ब्रह्मांडाचं परिक्रमा करेल त्याचं पहिलं लग्न लाव. आणि दोघांना वेगवेगळ्या दिशेने पाठवतात. गणपती बुद्धीचा देवता असतो, कार्तिकेयकडे मोर असतो, तो मोरावर बसतो, परिक्रमा करायला निघतो. गणेशाच्या लक्षात येतं माझं वाहन तर एकदम छोटं आहे, मी तर परिक्रमा करू शकत नाही, बुद्धीचा देवता आहे. आणि मग त्यांनी काय करते की आता माझं ब्रह्मांड म्हणजे माझे आई वडील, आणि ते दोघांचीच त्यांनी म्हणतात तुम्हीच माझे ब्रह्मांड, आणि त्यांची दोघांची प्रदक्षिणा घेतात. आणि शेवटी ते म्हणतात यांचं म्हणणंही बरोबर आहे, आणि गणेशाचं लग्न लावलं. आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये जरा वातावरण असं झालं साहेब. आपल्याला बघत असताना नेतृत्वाच्या बाजूने जे गोल फिरतील त्यालाच तिकीट मिळतंय, ही जी भावना आहे ती काढून टाकणं आता आपल्याला गरजेचं. म्हणजे आज एखादं पद पाहिजे असेल, एखादी गोष्ट पाहिजे असेल, तर आपल्याला नेतृत्वापर्यंत फिरावं लागतंय. असं ज्यावेळेस एखादी गोष्ट होती तर आपल्याला तिकीट मिळतंय, ही भावना अनेक लोकांच्या मनामध्ये. पण भारतीय जनता पार्टीमध्ये असं होत नाही. मला आठवतंय देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात की ज्याच्या घराच्या बाहेर सर्वात अधिक चपलेचा ढीग असेल अशाच कार्यकर्त्याला आपण तिकीट द्यायला पाहिजे, कारण त्याच्या इथं लोक तो काम करतो, लोकांना न्याय देतो. आणि आपण खालीपर्यंत जावं लागेल. अनेक चांगले कार्यकर्ते ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असतील, चांगल्या माणसांना ज्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी सतत झटलेले अशा लोकांना आपल्याला बोलून तिकीट द्यावं. काय केलं आपण? सरकार असंच नाही आलं सर. आता कौतुक झालं सर्वांचं की बाबा आपण महानगरपालिका जिंकली, जिल्हा परिषद जिंकली. पण जिल्हा परिषद महानगरपालिका जिंकत असताना आपण तिकीट देत असताना आपल्या आजूबाजूला त्याला तिकीट दिलं का आपण? आम्ही काय केलं की कार्यकर्त्यांपर्यंत गेलो, खालीपर्यंत गेलो, त्याच्या लोकांमध्ये, समाजामध्ये ज्याची चांगली भावना आहे अशा माणसांना बोलवून घेऊन आम्ही त्या तिकीट. इथं बसवराज पाटील साहेब आहेत. साहेब तुमच्याकडे मी आलो होतो, तुम्ही आला नव्हता. इथं संजय दोरवे असतील, इथं रामभाऊ तुमच्याकडे आलो होतो. हे दोघं पण चांगले कार्यकर्ते, त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो होतो, तुम्ही या.
हे पक्षाचे चांगले करतात. रामभाऊ बरोबर आहे राहुल. ह्या पद्धतीने आपण ज्या ज्या भागातले चांगले पदाधिकारी अनेक वर्ष इथं बसलेत, मामा धोंडीराम मामा यांनी तर म्हटले नाही मी घरीच बसणार आहे. सांगा तुम्ही आलतात का तिकीट द्यायला? मी आलतो, मी आलो, मी त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगितलं की चांगलं नाव आहे, समाजामध्ये चांगलं नाव आहे, जे समाजामध्ये चांगली बांधिलकी आहे अशा चांगल्या लोकांना आपण त्या ठिकाणी आणायला पाहिजे. जर चांगले लोक या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतील आणि भारतीय जनता पार्टीचं हेच काम. त्यामुळे अशांना आपण निवडणुकीमध्ये संधी देण्यासाठी सर्वजण मिळून एक ताकदीने, एकत्रित, एक विचाराने, एका दिशेने आपण प्रयत्न करूया. निश्चितपणे त्या ठिकाणी आपण निवडून. आता एक हे आज मी आता ताईंनी बोलत असताना ऐकलं, अमित देशमुख, राहुल गांधी जे चालले, हे बघा आपलं सरकार मोदी साहेब अत्यंत चांगलं काम. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रगतीकडचा, यांच्याकडे कोणत्या प्रश्नाचे उत्तर नाहीये. आज इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज. जर तुम्हाला लोकांना समजवता आलं नाही तर संभ्रम निर्माण करा. तर सध्या जर राहुल गांधी या देशामध्ये काय करत असतील तर संभ्रम निर्माण करण्याचं काम राहुल गांधी करत आहेत, हे मला आवर्जून सांगायचं. आणि काय बोलतो तो काँग्रेसवाले, काय अमित देशमुख म्हणतो की लोकशाहीचा खून केला, लोकशाहीचा खून केला. डीसीसी बँक आहे, यांनी मागच्या 40 वर्ष, किती वर्ष झाले डीसीसी बँकेला? 30 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 40 वर्ष झाले. 40 वर्ष लोकशाहीचा खून केला जातोय. माझं आव्हान आहे, धीरज देशमुखला तर सोडा, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, त्यांना त्याच्यातली माहिती नाही. माझं आव्हान आहे, ज्यांना सहकार महर्षी म्हणून म्हटलं जातंय, सन्माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, ज्यांना त्याच्यातला अभ्यास आहे, त्यांनी म्हणतात ही बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे असं त्यांनी म्हणतात, शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक आहे अशी त्यांनी म्हणतात. माझं त्यांना आव्हान आहे, एकाच व्यासपीठावर पत्रकार महोदय त्यांनी पण येऊन सांगावं की लातूर डीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यांनी तसे पुरावे द्यावं, ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे. त्या बँकेमध्ये 100 रुपये असतील तर 80 रुपये त्यांच्या घरामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे. मांजराला दिलेलं आहे, जागृतीला दिलेलं आहे, अॅग्रोचे कोणतंही एक नवीन देश अॅग्रोला दिलेले आहेत. हे कर्ज वाटप शेतकऱ्यांचे पैसे जमा करून स्वतःच्याच संस्थेला देण्याचं काम 80% पेक्षा जास्त. बद्दर साहेब त्याच्यापेक्षा जास्त, सर्व पत्रकार बांधव, 80% पेक्षा जास्त हे पैसे त्यांनी स्वतःच्या संस्थेला वाटप केलेले आहेत. आणि काय घोषणा केली की आम्ही 5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करू बिनव्याजी. एक शेतकरी दाखवायचा त्यांच्या घरातला सोडून की ज्याला 5 लाखाचा त्यांनी आहेत का इथं, ज्याला दिलेत आहेत का दाखवा. एक सापडला, एक. हा बुरका घातलाय. आणि राजा माझी विनंती आहे, तुम्ही सरकारमध्ये ह्या लोकांना जे अवॉर्ड दिलेत ना, सहकार महर्षी, चांगली बँक चालवली म्हणून, कशाची बँक चालवली यांनी स्वतःच्या घरात चालवले, त्यांचे स्वतःचे कुटुंब चालवले. ही डीसीसी बँक किती आम्ही बोलावं असं काही नाही. कर्ज देत असताना पाटील साहेब आपल्याला माहिती आहे, कर्ज देत असताना शेतकऱ्याचं डिपॉझिट आपण कट करतो का नाही, किती 20%. ते 20% कट करत 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 जवळपास 2,500 कोटी रुपये यांच्याकडे जमा झालेत. ते कुठे गेले याचा प्रश्न हे देखील आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे, लक्ष घालावं लागणार आहे. अभिमन्यूजी, आपण सर्वजण मिळून याच्यात जर लक्ष घातलं तरी शेतकऱ्याची बँक शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला आणता येईल. हे सर्वांनी आपण त्या ठिकाणी ठरवावं लागेल. आज हे कार्यालयामध्ये आपण एखादा संकल्प करू. माननीय अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद, महानगरपालिका या संस्था याच्याबद्दल कुणाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह नाहीये. जर भारतीय जनता पार्टीचा झेंडा जर आपल्याला फडकवायचा असेल तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपल्याला फडकावं लागणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि खरंच पाटील साहेब आव्हान करा, या एका व्यासपीठावर जिल्ह्यामध्ये ही जिल्हा मध्यवर्ती किती सांगतात, किती आवड घेतात, किती घेतात, काहीतरी खरंय का, तथ्य आहे का, तुम्ही त्या बँकेत होतात. आणि अशांना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला यांच्यापासून सावध सर्व शेतकरी. आणि आम्ही ठरवलंय, त्या दिवशी आमची बैठक होती, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमची बैठक घेतली. आम्ही बैठकीत काय म्हटलो अभिमन्यूजी,
आपण सर्वांनी काय ठरवलं की आता बँकेमध्ये यांनी लोकशाही म्हणतात ना, मतदान करणारे कोण, यादी कोण फायनल करतं, त्यांनीच करतात. उमेदवार कोण, फायनल त्यांनीच. आता सरळ जर तुमच्यामध्ये क्षमता असेल, सर्व या मीडियाच्या माध्यमातून माझं आव्हान आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जो शेतकरी, जो कर्जदार आहे, याला मतदानाचा अधिकार तुम्ही द्या. मी खरंच मानत धीरज देशमुखचा सत्कार करू आपण. यांनी सर्व शेतकरी सभासद जे कर्जदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार द्या आणि तुम्ही निवडणूक घ्या. मी तुमचा सत्कार करतो. हाय हिंमत करू शकत नाही. त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये तांत्रिकदृष्ट्या त्यांनी आता तसंच तेच ठरलंय. त्या दिवशी आमचं बैठक, त्या दिवशी नाही आव्हान एकदा आपण तर पाटील साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. आमचं बैठकीत तेच ठरलंय की आपल्याला त्याच्यामध्ये कायदा पास करणारे आणि आम्ही आणणारे, पण पुढच्या माणसाला आव्हान तर करावं लागेल, त्याचा बुरका देखील फाडावा लागेल, त्याला देखील सांगावं लागेल की शेतकऱ्यांवर तुमचं एवढं प्रेम आहे. आपण एक मोहीम करू आपण आपल्या सर्व मतदारसंघामध्ये, शेतकऱ्यांची सगळ्यांच्या सह्या घेऊ की आम्हाला मतदानाचा अधिकार द्या. डीसीसी बँकेत जेवढे कर्जदार आहेत त्यांची आपण मोहीम बघू करतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊया. आणि शेवटी एक अत्यंत देखणा कार्यक्रम. आणि साहेब अनेक जण असं म्हणतात, पाटील साहेब आता आलेत पक्षात, म्हणतात मलाही म्हणतात की तुम्ही आता आलात, किती वर्ष झाल्यात, आम्ही जुन्यात, आम्ही. मला व्यंकय्या नायडू साहेबांचे शब्द आठवतात. साहेब फार सुंदर बोलत होते, आमचे प्रभारी होते. व्यंकय्या नायडू साहेब आमचे प्रभारी होते. एक बैठक होती, अशा बैठकीमध्ये म्हणत असताना, साहब मैं 20 साल से काम कर रहा हूं, उसको अभी अभी आपने ये जिम्मेदारी. त्यांनी विचारले, बाबा आप कितने साल से पार्टी में काम करते हो उसको महत्व नहीं है, आपने कितने लोगों को पार्टी को जोड़ा है उस चीज को महत्व है. तुम्ही पक्षात किती वर्ष झालं, मी आणि माझी बायको दोघच मेंबर, दुसरं कुणी नाही, त्याला काय महत्व आहे. मी माझ्यासोबत पक्षामध्ये किती लोकांना जोडतो, माझी संघटना किती मोठी करतो, ह्या गोष्टीला महत्व आहे. आणि ती क्षमता आम्ही तुमच्यामध्ये पाहतोय आणि हे तुमच्यामध्ये आम्हाला दिसून येत आहे. त्यामुळे साहेब आम्हाला या गोष्टीचा अभिमान. आपण नवीन नाही, आपण द्या जोडलं. तुम्ही अशी सीट निवडून आणलं, काय म्हणजे खरं तर कौतुक आहे. आपण थोडं त्यामुळं आपण सज्जात केलं निवडणुकीला. सांगा अध्यक्षांना, जिल्हा परिषद साठी सज्ज, महानगरपालिका आणि डीसीसी बँक. तेव्हा निश्चितपणे राजे हा जिल्हा, या जिल्ह्याचं कौतुक आहे. एकेकाळी काँग्रेसमय म्हणणारा हा जिल्हा होता. आणि खरं तर काही आताच बोलत असताना कुणी सांगितलं की बाबा मॅन इन अ रॉंग पार्टी, असं अटलजींनी साहेबांबद्दल बोलले, चाकूरकर साहेबांबद्दल. चाकूरकर साहेबांना त्यांच्या मर्यादा आहेत, त्यांना काही गोष्टी करता येत नाही, पण त्यांनी आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे गुड पर्सन इन अ गुड पार्टी हे आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यासाठी परत एकदा काही आपलं कौतुक आहे. सर्वजण मिळून एकत्रित, एक विचाराने, एक ताकदीत. आमच्या एका कार्यक्रमामध्ये आम्हाला मोदी साहेबांनी सांगितलं होतं की इथं फिल्टर लावा म्हणजे. आता आम्ही सगळ्यांनी फिल्टर लावला. कुणी काही सांगितलं, आप्पा असं म्हटले, आम्ही फिल्टर लावल्यावर डायरेक्ट आप्पाला विचारतो. अभिमन्यू असं म्हटलं, अभिमन्यूला विचारतो काय झालं, हे सांगितलं होतं बैठकीत. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं फिल्टर लावा. डायरेक्ट कुणी कानात सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. डायरेक्ट तुम्ही संपर्क करा आणि विचारा आणि त्याच्यातून खरं काय खोटं काय माहिती. तुमचा पाय गुन्हे तुमचा पाय गुन्हे साहेब, तुम्हाला आमच्या दोघांचं जेवढं जवळचं नाते कुणालाच माहित नाही. त्यांनी बोलत बोलत भाषणामध्ये सांगितले, दोघांनी एवढे किस्से कुणाचेच नाहीये. आणि अत्यंत शेवटी बघा, आम्ही सर्वजण कार्यकर्ते, सर्वजण आम्ही कार्यकर्ते.
आणि आम्हाला सर्वांना जर मोठं कोणी केलं असेल या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं. जे काही कमी जास्ती विषय असेल हे सगळं बाजूला. आज ह्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ज्यांनी एवढं चांगलं पीक निर्माण केलं हे तुमची निवडणूक आहे. आम्ही सर्वजण मिळून एक वचन देतो, कुठंही तिळा एवढा फरक येणार नाही. कार्यकर्ता हा निवडून यायला पाहिजे. पूर्ण ताकदीने साम दाम दंड सगळ्या गोष्टींनी कार्यकर्त्यांच्या मागे उभा टाकू हा शब्द या निमित्ताने देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.